नमस्कार, मी रुपेश राऊत. आज मी आपल्या समोर पुन्हा माझी एक नवीन ऑइल पेंटिंग घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण माझे पहिले पेंटिंग जे चिंचणी वाणीवाडा ह्याला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिल्याबद्दल मी प्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, कोणीतरी सांगितलंय की भिंतीवरील चित्र हे फक्त त्याची किंमत सांगू शकते, त्याची गंमत नाही. आज मी या चित्राद्वारे माझ्या चित्राची तुम्हाला गंमत सांगणार आहे. लहानपणापासून मी त्या चिंचणीच्या वाणीवाड्यातील किंवा त्या परिसरातील सुंदर वास्तू पाहत आहे. त्या सुंदर नक्षीदार वास्तू फार आवडतात मला. परंतु आता त्या भग्न अवस्थेत आहेत किंवा काळाच्या ओघामुळे त्याची अशी दुरावस्था पाहून मला पुष्कळ वाईट वाटतं. अगदी राजवाड्याच्या तोडीस तोड असलेली नक्षीकाम असलेली ती घरे, त्यातील नक्षीदार खांब, नक्षीदार ओट्यावर असलेली बाके, ही चिंचणी तारापूरच्या कलात्मक वैभवाचे दर्शन घडवतात. परंतु आता अशी ही जी सुंदर घरे आहेत त्यांची दुरावस्था पाहून म्हणजे अक्षरशः लोकांनी कुडा कचरा टाकून किंवा जाहिरातीची पोस्टर लावून त्याचा अक्षरशः उपकीर्डा केलेला आहे. आणि अशी सुंदर वास्तू, सुंदर घरे ही भटक्या कुत्र्याचे निवासस्थान झालेले आहे. पण पुष्कळ वाईट वाटतं. राजात धस्स होतं. त्याविषयी असलेले माझे प्रेम आणि ती वास्तवता हे माझ्या वास्तववादी चित्रातून पुंसल्याद्वारे मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, मी पुन्हा एकदा चिंचणी वाणीवाडा येथील एका सुंदर लाकडी कोरीवकाम असलेल्या वास्तूची पेंटिंग आपल्यासमोर घेऊन आलेले आहे. मुळात ही वास्तू मोठी आहे, म्हणजे 3 खांबाच्या अंतराची. परंतु आपल्याला डिटेलमध्ये कॅनव्हासवर काम करता यावे यासाठी मी 2 खांबामधील अंतर दाखवलेलं आहे. म्हणजे हा एक खांब आणि उजव्या बाजूला एक दुसरा खांब आहे. हा मधला खांब असल्यामुळे या खांबातील नक्षी आणि या खांबातील नक्षी ह्याच्यामध्ये फरक आहे. तसेच या घराच्या बाजूला एक दुसरं घर आहे आणि या 2 घराच्या मधून एक गल्ली रस्ता जातो. आणि या घराच्या सज्जावर बसलेली ही कबूतर दाखवलेली तिथे मी. तसंच या घराच्या बाजूला हा टेलिफोनचा खांब आहे. त्या खांबावर लटकलेले असंख्य वायर्स आणि हे टेलिफोनचं बॉक्स आहे, म्हणजे जिथे टेलिफोनचं कनेक्शन होते ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही वास्तू पडीक आहे असं समजून अनेक जाहिरातींची पोस्टर्स या भिंतीवर चिकटवलेली आहेत. म्हणजे तुम्ही मूळ त्या व्हिडिओत कसं दिसेल मला माहित नाही, परंतु मूळ पेंटिंग बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही हात लावून बघतील अक्षरशः काही खरंच चिकटवली आहे. म्हणून ते मी तर त्याचप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणीतरी या खांबावरची वायर या नुसतं बाकाला बांधून ठेवलेलं आहे. एवढं सुंदर बाग, परंतु काळाच्या ओघात हे पण आता जीर्ण होत चाललेलं आहे. आणि बाकावर सुद्धा काहीतरी कोणी कचरा काय वस्तू नुसतं टाकलेल्या आहेत. असं आपल्याकडे सर्रास आढळणारा पक्षी म्हणजे शाळुंकी. हा पक्षी नेहमी घराच्या वळचणीला किंवा खांबावरती लाईटच्या वगैरे बसलेला असतो. त्या 2 शाळुंक्या इकडे दाखवण्याचा प्रयत्न केले आहे. शिवाय पूर्वी घराला असं एक ब्राऊन किंवा येलो अचर कलरमध्ये असं नक्षीकाम असायचा. तेही नक्षीकाम आता बऱ्याच काळामुळे त्याचेही असे कलर निघालेले आहेत. शिवाय पोपडे, लाकडाचे पण पोपडे उडालेली खिडकी ही दाखवलेली आहे. आता हे नक्षीकाम पहा, खांबाचे किती बारकाईने कोरीव काम केलेले असं नक्षीकाम आहे. हा हत्तीवर बसलेला माऊत, त्याच्या बाजूला हात चालणारा गदाधारी सैनिक आहे. ही बेलबुट्टी आहे. हे पक्षी, त्याच्यावर मृदुंग वाजवणारी एक नर्तकी आहे. हा पक्षी आहे. आणि दिसणं नाजूक आणि तरी पण असं भक्कम असं नक्षीदार या डौलदार खांबाला हे जोडलेलं आहे. आणि ही पहा, ह्याला काय शब्द नक्की सांगतात माहित नाही, पण आम्ही माळवट सांगतात. ही भक्कम अशी माळवट इथे आहेत. शिवाय पावसाच्या म्हणजे एवढ्या वर्षाच्या पावसाच्या सतत माराने या लाकडी माळवटांच्या ह्या खपल्या उडालेल्या, खपल्या
म्हणजे आपल्याला म्हणजे पापुद्रे निघालेले आहेत लाकडाचे, ते मी दाखवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे. घराच्या भिंती सुद्धा रंगाने रंगवलेल्या आहेत, निळ्या हिरव्या रंगाने रंगवलेल्या आहेत. परंतु आता पुष्कळ वर्ष झाल्यामुळे हा कलर सुद्धा निघत चाललेला आहे. अक्षरशः रंगाच्या अशा खपल्या निघालेल्या आहेत तिथे. आणि हा असलेल्या भिंतीला असलेले हे आपल्या खुंट्या ह्या दाखवलेल्या आहेत मी. त्या खुंट्याला लटकलेली एक वायर आहे आणि हे भिंतीला असलेले कोनाडे, हे कोनाडे. आणि अक्षरशः भिंतीचा रंग सुद्धा म्हणजे निघत चाललेला आहे आणि भिंतीला असलेले प्लॅस्टर सुद्धा निघत चाललेले आहे. हा असलेला सुंदर नक्षीकाम असलेला एक दरवाजा आहे तिथे. त्या दरवाजाच्या कड्या, ही कडी, ही गोल कडी. शिवाय सरकारी गणना होते काही, त्याचे काही आकडे आपल्या घराच्या भिंतीवर दारावर लिहिलेले जातात. ते जसे जसे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता या मधल्या खांबाची नक्षी पहा की हा जो लाकडाचा तुकडा दिसतोय हा, तर ह्या लाकडाच्या तुकड्यावर अगोदर नक्षी होती, परंतु काळाच्या ओघात ती निघून गेलेली आहे, त्यामुळे तो फक्त लाकडाचा तुकडा राहिलेला आहे. तसंच हा सुंदर नक्षीकाम असलेला पक्षी आहे, हा पोपट आहे, ही वीणा वाजवणारी एक नर्तकी आहे पक्षी. आणि ही फार सुंदर वेलबुट्टी अशी त्याने कोरलेली आहे ती कोरीव कामामध्ये. तसेच खांब अतिशय जुना झाल्यामुळे काही ठिकाणी त्याला असे होल पडलेले आहेत. शिवाय भिंती सुद्धा म्हणजे जुन्या झाल्यामुळे त्याचे प्लॅस्टर सुद्धा आता निघत चाललेले. हे पहा कसं सुंदर नक्षीकाम असलेल्या खांबाचा बेस आहे हा. आणि या इमारतीला असलेल्या जुन्या पद्धतीच्या लाद्या त्या सुद्धा आता झिजत चाललेले. वास्तू अगदी पडीक असल्यामुळे आता अक्षरशः हे भटक्या कुत्र्यांचे निवासस्थान झालेले आहे. हे 3 कुत्रे इथे बसलेले आहेत ते दाखवलेले आहे. शिवाय लोकांनी अक्षरशः खरकट आणि कचरा भाज्या कापलेल्या आहेत ते टाकून अक्षरशः ह्या वास्तूचा उकीर टाकलेला आहे. इकडे प्लॅस्टर निघालेलं आहे, कुठेतरी असं पाणी साचलेलं आहे, कुत्र्यांनी कोणाची तरी चप्पल इकडे आणून टाकलेली आहेत, विटा कौल, हे असं ही परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या असलेल्या याविषयी आपुलकी पोटी मी हे पेंटिंग कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, हे पेंटिंग तुम्हाला आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो.